राधिका बद्दल संसारी स्त्री म्हणून तुम्ही काय सांगाल? मी काय बोलणार आता तिच्याबद्दल? राधिका एक आदर्श गृहिणीच आणि आदर्श पत्नीच म्हणावी लागेल. कारण हे सगळं सांभाळणं फार अवघड आहे एखाद्या गृहिणीला. बायको म्हणून राधिका कशी आहे? बायको म्हणून, एक पत्नी म्हणून मला तिचा अभिमानच वाटतो. कारण ती ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सांभाळते ते खरंच कौतुक करण्यासारखंच आहे, वाखाणण्याजोगं आहे. थँक्यू सो मच गुरुनाथ आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि राधिका, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वा वा वा. चला, आपल्याला हवं ते फुटेज मिळालंय? हो, मला पण हवं ते मिळाले. चला तुम्ही पुढे व्हा, मी येते ना. काहीतरी चहा पाणी? नाही नाही अगं, पुढचं सगळं करायचं असेल त्यांना जाऊ दे, पण थोडं असू दे. हरकत नाही. या या समृद्धी ये. का म्हणून हे केलंस? हा, मुद्दा म्हणून केलंस नाही? हो. काय काय मिळालं तुला हे सगळं करून? अरे गुरु, तू काय एवढा चिडतोयस? ते बघ, तू उगाच आता चिडण्यात वेळ घालवू नकोस. तुला उशीर होतोय, तुझा बच्चा चिडेल तुझ्यावर. जा तू आता. शहाणपणा करू नकोस. हा, या सगळ्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे तुला. अरे मी फाटक्या खिशाचा आहे, मी काय किंमत मोजणार याची? सम्या, का? मला आता मजाच यायला लागली ह्याला चिडवायला. आजबत बसदार, मी काय दारू घडणार नाहीये. बच्चा, मी एक दार उघड जरा. नाही ऐकायचंय मला, काही नाही उघडणार आहे मी दार. शनाया, अगं दार उघड ना तू. कर नाही तर काही कर. बघू ना किती वेळ फाईट करतोस माझ्यासाठी. फोनही नाही उचलत. बच्चा, शनाया. पर्यंत तू माझा सिरियसली विचार करत नाही तोपर्यंत मी अशीच वागणार. काय बघ, पण तू ऑफिसला येणार आहेस की नाही? फक्त तेवढं तरी सांग. कामात आहेस का? बर, मी जातोय पुढे ऑफिसला. ओके, तू ये तुझी. हा, चल बाय. यार खरंच गेला. बच्चा, तू काय करतोयस इथे? प्लीज लिव्ह मी अलोन. आत्तापासून? म्हणजे आत्तापासून एकटंच राहणार आहेस तू? व्हॉट डू यू मीन? म्हणजे मी ऍक्टिंग करू नको. बरोबर कळतंय तुला मी काय बोलतोय ते. आता गुरु तुला सोडून जाणार, मग तुला एकटंच राहावं लागणार ना बच्चा. मला बच्चा म्हणू नकोस. चिडतेस कशाला? मग तू सांग काय म्हणू. त्या नावाने हाक मारतो मी. मला काही हाक मारू नकोस. तू जा ना इथून प्लीज. ओके जातोय. मला फक्त तुला एक गंमत दाखवायची, तेवढी बघ, मी लगेच जातो. काय गंमत? एक व्हिडिओ आहे. तुझा गॅरी आहे ना, त्याने राधाबद्दल खूप चांगली मतं व्यक्त केली आहेत मीडिया समोर. त्याचा व्हिडिओ. माझा नाहीये विश्वास तुझ्यावर. मला नाही बघायचंय. नाही ठीक आहे ना, माझ्यावर नको विश्वास ठेवू. व्हिडिओवर तर ठेवशील. व्हिडिओ बघून तर घे एकदा. बघू. बघायचंय? बघ. काय नंतर उगाच व्हायरल झाला, दुसऱ्या कोणी पाठवला तर लफडी नको ना. बघ. खरं तर राधिकाचा एक पत्नी म्हणून अभिमानच वाटतो मला. कारण ही जी काही कामगिरी तिने करून दाखवली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. काय झालं? गुरुला ना अजूनही राधाबद्दल खूप आदर आहे मनात.
खूपच रिस्पेक्ट आहे. बहुतेक म्हणूनच तुला घराबाहेर काढलं का त्याने? मला व्हिडिओ पाठवून ठेवतो. पाठवू नक्की. हॅलो, ए बच्चा बच्चा. काय कसा झाला इंटरव्ह्यू? इट वॉज गुड. तुम्ही बघा आणि सांगा. नक्की सांगतो. आपण सगळ्यांनीच बघूया. मी तसं सांगतो आमच्या कॉम्प्युटर मास्टरला. म्हणजे जेनी. काय जेनी, लक्षात ठेवशील ना? येस सर, 100%. खरं तर आपल्या वस्तीत काम करणाऱ्या सगळ्या बायकांनाही सांगितलं होतं की तुम्ही पण या म्हणून, पण नाही म्हणाल्या. जरा लाजतात ना. आणि सध्या कामही भरपूर चाललंय. कामात होत्या मग नाही आल्या. मॅम, आपला सगळा स्टाफ किती इनोसेंट आहे ना. हो, अगदी माझ्यासारखा. श्रेयस, मी सिरियसली बोलले, जोक नाही मारत आहे. मग मी पण जोक नाही करत आहे. सिरियसली मी खूप इनोसंट आहे. वहिनी तुम्ही सांगा, या सगळ्यांपेक्षा इकडे इनोसंट कोण आहे, मी की नाही? हो, आपला सगळा स्टाफ खूप इनोसेंट आहे आणि खूप चांगला आहे. आणि श्रेयस, आता स्वतःचं कौतुक करणं बास झाला. आजचा दिवस राधिकाचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम बघूया का एकत्र? हो, तुम्हाला आठवतं ना लास्ट टाइम आपण बघितलं होतं LF कंपनीमध्ये असताना? हा, असे म्हणजे बापरे बाप, टाळ्या शिट्या वाटेल ते गेलो होतो आम्ही तिथे. येस सर. हो, आणि आता आम्हाला खूप अभिमान वाटेल. म्हणजे कसं, याच त्या राधिका सुभेदार ज्यांच्या राधिका मसाले कंपनीमध्ये आम्ही सगळेजण काम करतोय. बरोबर. ऐका, आज जीवन कंपनीमध्ये मीटिंग आहे. तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर आपल्याला जायला हवं. सॉरी, आय फॉरगॉट टू टेल यू. त्यांच्याकडनं फोन आला होता. LF कडची काही माणसं सुद्धा मीटिंगला जाणार आहेत असं कळलंय. म्हणजे गुरुनाथ सुभेदार सुद्धा तिथे येतील. मे बी. वहिनी, मी जातो मीटिंगला. नाही आनंद, तू जायचं नाहीयेस. मी स्वतः जातो. मी अटेंड करतो. तुम्ही कुणी जायची गरज नाहीये. वहिनी, तुम्ही सुद्धा जाऊ नका. नाही म्हणजे काय, थोडंसं ऑकवर्ड फिलिंग येईल म्हणून. नाही, ह्याच्यात ऑकवर्ड होण्यासारखं काय. हे बाप, तसं म्हटलं ना तर मला कुठेच जाता येणार नाही. हे असे प्रसंग वारंवार येणार. तर मी आता तयार आहे कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला. गुरुनाथ सुभेदारांना टक्कर द्यायला मी तयार आहे आता. येस मॅम. लक्षात येत आहे ना? हा, सो आता ही महत्वाची मीटिंग झाल्यानंतर तिथे काय मुद्दे डिस्कस होतात त्यानुसार आपण पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवूया. आता जे सांगितलं त्यानुसारच तुम्ही कामं करायला घ्या. शनाया, मीटिंग चालली, तू थोड्या वेळाने. आय डोंट केअर. शनाया, मीटिंग चालली, तू जरा वेळ. नाही, मला आत्ताच बोलायचं. तू बाहेर थांब. आय एम सिरियस, प्लीज. माझा इश्यू यापेक्षा जास्त सिरियस आहे. प्लीज तुम्ही दोघं जरा बाहेर जाल का? तू काय चाललंय तुझं हे? आय रिक्वेस्ट यू गाईज, प्लीज लीव अस अलोन. नारकर, प्लीज थांबा बाहेर. काय चाललंय? काय मूर्खपण आहे असं मीटिंग? हे काय आहे? राधिकाचा एक पत्नी म्हणून अभिमानच वाटतो मला. कारण तू का राधिकाची तारीफ करतोयस एवढी? खरंच कौतुकास्पद आहे. हे बघ, तुला अरे, वाटतं तू का तिला ग्रेट म्हणतोयस? तर मला एक सांग, तू फायनली तू नक्की कोणाला फसवतोयस, तिला की मला? काय बोलतेस? आणि व्हॉट इज ऑल दिस दॅट यू रिस्पेक्ट हर म्हणून तू मला घराबाहेर काढलंस? काय बोलतेस? असं नाहीये काही. काय असं नाहीये? मला माहितीये ना तुला त्या घरात पण का राहायचंय ते. ऑब्व्हियसली ती आता बिझनेस वुमेन आहे ना, तुला तिला पण लूज नाही करायचं असणार. तर तू काय मूर्खासारखं बोलतेस? हे बघ, असं काही नाहीये. हे बघ, त्याचं काय झालं मी काही नको सांगू, तू काही एक्सप्लेनेशन देऊ नको. तू सतत यू प्ले गेम्स विथ मी. आता तिच्याकडे पैसा आला म्हणून तुला तिला पण जवळ ठेवायचं, एवढंच काय ते कारण आहे? छान, हळू बोल. एक तर असं मीटिंगच्या मध्ये येतेस. मला सांगू तर दे ना काय झालंय. मला बोलू तर दे ना. मला नाही ऐकायचं तुझं काही. खोटंच बोलणार आहेस कारण तू. अरे, तू येतेस अशी मध्ये आणि काही ऐकायचं पण आहे. मग मी करू काय? एक तर मीटिंगच्या मध्ये माझी महत्वाची दुसरी मीटिंग आहे. इथून तिकडे जायचंय आणि त्याच्यामध्ये हे बघ, मी फायनल विचार, तू ऐकून घेणारच की नाही मी हे का बोललो ते? नाही, मला नाही ऐकायचं तुझं. मग राहा इथेच खड्ड्याचा. मी जातो मीटिंगला. हा, ऑब्व्हियसली तिकडे मिसेस सुभेदार असतील ना, म्हणून एवढी गाई चालली मीटिंगला जायची. आता सान्या जेव्हा ती व्हिडिओ क्लिप बघणार आहे ना,
त्याच्यानंतर अशी चिडणार आहे ना गुरुवर, असा राडा होणार आहे नुसता राडा. अरे यार, त्या दोघांमध्ये झालेला राडा मी व्हिज्युअलाइज करतो ना, मला खूप सॅडिस्टिक प्लेजर मिळतं यार. मारण मला. त्या दोघांमध्ये अशी भांडणं सुरू झाली ना की त्या दोघांना कळणार आहे काही प्रेमी नाही आपल्यात. गुड रिडन्स. आणि मुळात गुरुला हे कळणं खूप गरजेचं होतं. कळणारच आहे, कळणारच आहे. हॅपी रिअलायझेशन. हे पण तुला एक सांगू का? मला ना एक वेगळाच टेन्शन आलाय. काय? राधिका वहिनी त्या मीटिंग साठी गेले, त्या जीवन कंपनीचं नवीन कॉन्ट्रॅक्ट साठी. मग टेन्शन काय? तिथे गुरु पण असणार आहे ना, ALF ला रिप्रेझेंट करायला. ते दोघं तिथे भेटणार, मग काय होणार? मला नाही वाटत काय होईल. आता राधा कुठल्याही प्रकारची सिच्युएशन करेक्ट हँडल करू शकते. आता बदलली आहे खूप राधा, काय नाही होणार. हो, त्या बदलल्या आहेत ना. मग का आता तू एवढे एफर्ट्स घेतोस? ते खुश आहेत ना एकत्र, म्हणजे एकत्र नाही, म्हणजे ते खुश आहेत सेपरेट. म्हणून तुला माझा मुद्दाच कळत नाहीये. काय? हे बघ, गुरु आणि राधा, गुरु राधा हे दोघं एकत्र येणं हा माझा मुद्दा नाही. मग पैशासाठी ही जी शनाया गुरुच्या मागे लागली आहे ना, तिला गुरुच्या आयुष्यातून आउट करायचं. आणि एकदा का शनाया गेली की गुरु आपोआप नाक घसत राधाकडे येणार. आता तुझं मिशन मला जास्त क्लिअर होतोय. म्हणजे तू हे एफर्ट गुरु आणि राधिकावींना एकत्र आणण्यासाठी करतच नाहीये. एक्झॅक्टली. त्यांचं जे व्हायचं असेल ते होणार. काय? मुळात शनाया ही गुरुच्या आयुष्यातून गेली पाहिजे, एवढंच मिशन आहे. करेक्ट गुज्जू भाई. अरे काही प्रॉब्लेम नाही. सौमित्र कळायला जरा वेळ लागतो. हे 100 फ्रेंड्स ना, 100 फ्रेंड्स एवढी बुद्धी लावतोस तू एकटा, म्हणूनच सौमित्र आहेस. ठीक आहे. जास्त कौतुक केलं तुझं. काम कर. अजून आल्या नाहीत राधिका सुभेदार? सर म्हणजे मी जरा बोलू का? आय मीन इफ यू डोंट माइंड. बायका जरा जास्तच डिले करतात. हा म्हणजे सगळ्या नाही, पण असं आता मीटिंगला कॉन्फरन्सला वेळेत यायचं नाही याला काही अर्थ आहे का? म्हणजे सगळ्या ढिसाळच कारभार आहे नाही का? बघू, थोडा वेळ वाट पाहू. याची वाट आत्तापासूनच बघायला लावली राधिका सुभेदारांनी तर कॉन्ट्रॅक्टच्या वेळेला सुद्धा वाट बघावी लागेल सर आपल्याला, नाही का? ही ना, जरा फोन करून बघ जरा कुठवर आले आहेत. सर उनका फोन नहीं लग रहा है. तर मी काय म्हणतो, आपला सगळ्यांचाच वेळ वाया चाललाय. आणि सॉरी टू से, मला एक गोष्ट खूप आधीपासून बोलायची होती. आमच्यासारख्या म्हणजे ALF सारख्या मोठ्या कंपनी बरोबर राधिका मसाले सारख्या अशा छोट्या कंपनीला तुम्ही कसं काय कन्सिडर करू शकता? आय मीन मिस्टर गुरुनाथ, ऍज पर प्रोटोकॉल लेट्स वेट फॉर अ व्हाईल. हिच्यासाठी कसला प्रोटोकॉल? राधिका अजून निघाली नसेल. तिला काय कळणार आहेत कॉर्पोरेटचे मॅनर्स आणि एथिक्स, घरगुती. सर मी काय म्हणतो, आपण ऑलरेडी बराच वेळ वाट पाहिली. आपल्या सगळ्यांचाच वेळ वाया गेलाय. तसं तर आता आपण सुरू करूया का प्लीज? म्हणजे तुमची हरकत नसेल तर. ओके, ठीक आहे. असंही त्यांचा फोन लागत नाहीये. लेट्स प्रोसीड. थँक्यू सर. सो टू स्टार्ट विथ, सॉरी फॉर द डिले. सॉरी. तर म्हणजे मिसेस राधिका सुभेदारांना या गोष्टीची कल्पना असेलच की आपल्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये सॉरी, थँक्यू या शब्दांना तसं काही महत्व नसतं. येस आय नो सर. मी निघताना वेळेतच निघाले होते, इथे वेळेत पोहोचणार होते, पण रस्त्यात असं. अरे बापरे सर, आता रस्त्यात काय घडलं या गोष्टी पण आपण आत्ताच ऐकायच्या नाही. मिसेस स्वयंसिद्धा मॅडम, आपण ते नंतर बोलूया ना. आता जरा कामाचं. रस्त्यात ऍक्सिडेंट झाला होता.
सर एका बाईकचा ऍक्सिडेंट झाला होता. त्या बाईकवरती बसलेल्या दोघांनाही तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं होतं. पण रस्त्यावरचे बरेच लोक त्याचं शूटिंग करण्यात दंग होते. आणि अशा वेळेला कोणीतरी पुढे यायला हवं होतं आणि त्यांना तातडीने उपचार देणं गरजेचं होतं. म्हणून या दोघांनाही मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. बरं केलं मिसेस सुभेदार. आवर मीटिंग कॅन वेट बट पेशंट कांट. मीटिंग सुरू करूया. थँक्यू सर. मिस्टर सुभेदार, येस मीटिंग सुरू. येस. टू स्टार्ट विथ So this is it. Thank you. मिसेस सुभेदार, तुम्ही आता. ओके. Let's start with something interesting. Something that we love. Food. Please. Thank you. महेश वडापाव. I'm so glad that you could recognize the taste. Yes, Mahesh is our first ever client. And I'm happy our masala is now signature taste. Our company was local masala shop before. But now, on-time supply of product and good number of satisfied clients. And it is their trust that has encouraged us to expand our business. Now I would like to share with you the work history of Radhika Masala. If you have any doubts, please feel free to call me. Sure. Thank you. Thank you so much. मिसेस सुभेदार, खरंच खूप छान प्लॅनिंग केलं तुम्ही. थँक्यू सर. सर मी फक्त माझं काम केलं, प्रामाणिक प्रयत्न केले. पण तुमचं प्रेझेंटेशन ALF पेक्षाही खूप इम्प्रेसिव्ह होतं. खरंच मी तुम्हाला चान्स देऊन काहीच चूक करत नाहीये. थँक्यू सर. तुम्ही एवढा मोठा विश्वास दाखवताय. काय राधिका मसाले ही छोटी कंपनी जरी असली तरी आम्ही आमच्या बाजूने व्यवस्थित प्रयत्न करू आणि आमचं काम वेळेत पूर्ण करू. आय कॅन अंडरस्टँड. बट खरंच राधिका मसाले कंपनी ही फ्युचरमध्ये खूप मोठी होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू.